शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळालेले आणि बिनविरोध निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार रवींद्र फाटक यांनी आज बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची विरार येथील विवा कॉलेजमधील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली। विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर रवींद्र फाटक यांनी वसई विरार परिसरातील विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये विविध सामाजिक, विकासात्मक तसेच राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे। विवा कॉलेज परिसरातील कार्यालयात झालेल्या या भेटीत हितेंद्र ठाकूर यांनी रवींद्र फाटक यांचे विधान परिषदेवरील बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही फाटक यांचे स्वागत केले। दरम्यान वसई विरारच्या राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आले असून आगामी स्थानिक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष लागले आहे। मात्र चर्चेचा नेमका तपशील अद्याप अधिकृतरित्या समोर आलेला नाही। सर्वप्रथम मी आपणचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो। काल मला कलेक्टर साहेबांनी मला कालच हे दिलं प्रमाणपत्र आणि काल शिंदे साहेबांनी मला तिथे सत्कार केल्यानंतर मी मला आज ठरवलं की ज्यांना मी भेटलो त्यांना पहिलं याच्यामध्ये मला आपाने आशीर्वाद दिला, तर मग आपण आज पहिलं भेटण्यात केली त्या। पण नगरपालिकेच्या माध्यमातून जे विषय आहेत, सरकारच्या माध्यमातून डेव्हलपमेंटच्या माध्यमातून सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नक्कीच त्याच्या पाठी उभे राहतात आणि त्या माध्यमातून आम्ही मार्ग सोडवण्याचा प्रयत्न करू। मी उलट आभार मानतो, त्यातले न चुकता आभार मानण्याकरता आले, आम्हाला शाल त्रिफळ दिलं, मला महापौर उपमहापौरांना, त्याबद्दल मी आभार मानतो। आणखी एवढी अपेक्षा व्यक्त करतो का भविष्यामध्ये आमच्या लोकांची महानगरपालिकेची कामं लोकहिताची ते करण्याकरता त्यांनी आम्हाला मदत करावं। शेवटी लोकप्रतिनिधीला पक्ष निवडणुकीनंतर ते कोणत्या पक्षाचे आहेत ह्याच्यापेक्षा आपल्या मतदारांच्या गरजा काय हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि ती बघतील अशी आम्हाला